Hello everyone, welcome back to Unlock PCMB Academy. In today's video, we are going to start the difference between non-cyclic and cyclic reaction. लास्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं की नेमकं सायक्लिक आणि नॉन सायक्लिक रिएक्शन काय आहे डिटेल मध्ये डिस्कस केलं. जे मुलं नवीन असतील त्यांनी आधीचे व्हिडिओ पाहून घ्या आणि दोज हू वॉन्ट ओनली डिफरन्स, सो तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सर्व काही क्लिअर होऊन जाईल की एक्झॅक्टली नॉन सायक्लिक आणि सायक्लिक मधला डिफरन्स काय आहे. ठीक आहे, तर व्हिडिओला आपण स्टार्ट करून घेऊ. आय होप की तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन असेल आणि तुम्ही सर्व प्रिव्हियस व्हिडिओ पाहून आला असाल. तर आपण नॉर्मल एक ओव्हरव्ह्यू पाहून घेऊ की एक्झॅक्टली कशा प्रकारे परफॉर्म होते आणि त्यामधला डिफरन्स काय आहे. ठीक आहे, सो हे आहे सायक्लिक. दिस वन इज द सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. हे आहे नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. अशी रिॲक्शन जिथं एटीपीचं फॉर्मेशन होतं इन द प्रेझेन्स ऑफ लाईट आणि या याच्यामध्ये आपल्याला फॉर्मेशन पाहायला मिळतं एटीपी आणि एनएडीपीएच दोघांचं सुद्धा. ठीक आहे, इथं पिगमेंट सिस्टम प्रेझेंट असते. कोणती? फोटो सिस्टम. इथं आपल्याला 1 पाहायला मिळते. फोटो सिस्टम 1 प्रेझेंट असते सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये. आपण याला सायक्लिक का म्हणतो? कारण एकदा का P700 कडनं इलेक्ट्रॉन्स गेले तर ते इलेक्ट्रॉन परत एकदा तिथंच वापस येतात इन द मॅनर ऑफ सायकल. So that's why we call it as the cyclic photophosphorylation. आता नॉन सायक्लिक जे आहे यामध्ये जसं आपण म्हणलं सायक्लिक मध्ये फोटो सिस्टम 1 इन्व्हॉल्व आहे, बट इन केस ऑफ नॉन सायक्लिक आपल्याला फोटो सिस्टम 1 आणि फोटो सिस्टम 2 दोन्हीही पाहायला मिळतात. जे की रिॲक्शन सेंटर आहे फोटो सिस्टम 1 चं P700. आता आपण P700 का म्हणतो? बिकॉज इट ऍब्झॉर्ब 700 नॅनोमीटर लाईट. 700 नॅनोमीटर एवढा लाईटला तो ऍब्झॉर्ब करतो. सो दॅट्स वाय वी कॉल इट ॲज द P700, जे की रिॲक्शन सेंटर आहे सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. बट इन केस ऑफ नॉन सायक्लिक आपल्याला इथे 2 रिॲक्शन सेंटर पाहायला मिळतात. एक आहे P680 आणि P700. जे P680 आहे हे फोटो सिस्टम 2 साठी यूज केलं जातं आणि हे P70 हे आहे PS1 साठी. ठीक आहे, आता PS2 साठी का आहे हे? कारण यामध्ये हे काय करतं, जे 680 नॅनोमीटर एवढ्या लाईटला तो ऍब्झॉर्ब करतं, एवढ्या वेवलेंथच्या लाईटला तो ऍब्झॉर्ब करतं पिगमेंट सिस्टम सेकंड, फोटो सिस्टम सेकंड. ठीक आहे, सो दॅट्स वाय आपण त्याला P680 म्हणतो आणि P700 बिकॉज ते 700 नॅनोमीटर एवढ्या लाईटला काय करतं, ऍब्झॉर्ब करून घेतं. आता नेमकं ही सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन रिॲक्शन होती कुठं? तर ही रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते स्ट्रोमल लॅमेली मध्ये. स्ट्रोमल लॅमेली काय आहे? दिस इज द क्लोरोप्लास्ट, दिस वन इज द क्लोरोप्लास्ट. यामध्ये जे आहे स्टॅक लाईक स्ट्रक्चर हे आहे थॅलाकॉइड आणि या दोघांना जॉईन करणारं म्हणजे काय? हे आहे स्ट्रोमल लॅमेली. तर इथं आपल्याला फोटो सिस्टम 1 पाहायला मिळते आणि फोटो सिस्टम 2 आपल्याला कुठं पाहायला मिळते? तर ती पाहायला मिळते ग्रॅनर थॅलाकॉइड मध्ये. ग्रॅनल थॅलाकॉइड काय आहे? याला आपण काय म्हणतो? ग्रॅना. ओव्हरऑल स्ट्रक्चरला ग्रॅना म्हणतो आणि यामध्ये प्रेझेंट आहे ते थॅलाकॉइड. तर या थॅलाकॉइडच्या मेम्ब्रेन वरती आपल्याला हे पाहायला मिळतं, दोन्हीही फोटो सिस्टम 1 आणि फोटो सिस्टम 2. बट इफ वी टॉक अबाउट ओनली फोटो सिस्टम 1 तर आपल्याला हे स्ट्रोमल लॅमेली वरती पाहायला मिळतं. ठीक आहे, नेक्स्ट इथं फक्त आणि फक्त एटीपीचं प्रोडक्शन होतं. कशाचं प्रोडक्शन होतं? फक्त एटीपीचं प्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळतं. कशामध्ये? सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये एटीपी बनते फक्त. ही जी रिॲक्शन आहे ही रेअर रिॲक्शन आहे, गॉट इट. आणि ही जी रिॲक्शन आहे ही फ्रिक्वेंट होणारी रिॲक्शन आहे, सतत ही घडत असते क्लोरोप्लास्ट मध्ये. कोणती? नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. इथं फक्त एटीपी बनतं, इथं एटीपी बनतं, एनएडीपीएच बनतं, त्यासोबत ऑक्सिजन सुद्धा मिळतं. त्यामुळे हे फ्रिक्वेंट होते. आपल्याला मेन आपली करन्सी कोणती, आपले पैसे कोणते आहेत? एक तर एटीपी आहे, दुसरा एनएडीपीएच आहे आणि तिसरं ऑक्सिजन, जे की सेलच्या बाहेर इन्व्हॉल्व. हे जे पैसे आहेत हे पैसे घेऊन तर आपण जाणार आहोत ना कुठं? डार्क रिॲक्शन मध्ये जाणार आहोत. डार्क रिॲक्शन मध्ये कशाचं फॉर्मेशन होतं? ग्लुकोजचं फॉर्मेशन होतं. अन्न आपल्याला भेटतं. हे पैसे दिल्यावरच आपल्याला काय भेटतं? अन्न, डार्क रिॲक्शन मध्ये. तर या सर्व गोष्टी आपल्याला नॉन सायक्लिक मध्ये पाहायला मिळतात. इथं फोटोलिसिस होत नाही. ओके, इथं फोटोलिसिस होतं कारण फोटो सिस्टम सेकंडला इलेक्ट्रॉनची गरज भासते. एकदा इलेक्ट्रॉन याच्या जवळून गेले, इलेक्ट्रॉन त्याच्या जवळून गेल्यानंतर परत इलेक्ट्रॉन तिथं येत नाहीत. ओके, एस सेकंड पासन पीएस सेकंड पासन इलेक्ट्रॉन गेले, नंतर ते झेड स्कीम मध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन फ्लो पाहायला मिळतं.
आणि परत ते इलेक्ट्रॉन त्याच्या जवळ येत नाहीत, सायकलच्या मॅनर मध्ये येत नाहीत, म्हणून आपण त्याला लिनियर फ्लो पण म्हणतो. इलेक्ट्रॉनचा येत नसल्यामुळे याच्या जवळ इलेक्ट्रॉनची कमतरता भासते आणि ती इलेक्ट्रॉनची कमतरता फुलफिल करण्यासाठी आपल्याला वॉटरचं ब्रेकडाऊन करावं लागतं, ज्याला आपण म्हणतो फोटोलिसिस ऑफ वॉटर. सो दॅट्स वाय द फोटोलिसिस ऑफ वॉटर ऑकर्स इन केस ऑफ नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. ठीक आहे, तर इथं होतं का फोटोलिसिस? इथं नाही होत. इथं फोटोलिसिस आपल्याला पाहायला मिळतं. इलेक्ट्रॉनचा सोर्स काय आहे? इलेक्ट्रॉन कुठून भेटतात? तर P700 कडनं आपल्याला इलेक्ट्रॉन भेटतात सायक्लिक मध्ये. नॉन सायक्लिक मध्ये इलेक्ट्रॉन आपल्याला वॉटर कडनं भेटतात. वॉटर म्हणजे H2O चं ब्रेकडाऊन झाल्याच्या नंतर हे 4H+ मध्ये कन्वर्ट होतं, +4 इलेक्ट्रॉन, त्याचबरोबर ती प्लस ऑक्सिजन गॅस आपल्याला मिळतो. तर इलेक्ट्रॉनचा सोर्स वॉटर सुद्धा इथं आहे. नेक्स्ट इथं फायनल इलेक्ट्रॉन एक्सेप्टर, सर्वात शेवटी इलेक्ट्रॉनला कोण एक्सेप्ट करतं? तर P700. का? कारण हे सायकलच्या मॅनर मध्ये आहे, जिथून इलेक्ट्रॉन इजेक्ट झाले तिथंच इलेक्ट्रॉन वापस येणार, ऑब्विस आहे. म्हणून फायनल इलेक्ट्रॉन एक्सेप्टर कोण आहे इन केस ऑफ सायक्लिक? तर P700 आहे. बट इन केस ऑफ द नॉन सायक्लिक आपल्याला फायनल इलेक्ट्रॉन एक्सेप्टर पाहायला मिळतं NADP+. ठीक आहे, याच्यापासून नंतर बनलं जातं काय? NADP+ पासून नंतर बनल्या जातं NADPH. आणि NADPH आपली करन्सी आहे. ठीक आहे, जे की ATP आणि NADPH आहे, जे आपल्याला युजफुल होतं नंतर डार्क रिएक्शन मध्ये. प्रोटॉन ग्रेडियंट इथं कशामुळे तयार होतं? प्रोटॉन ग्रेडियंट तयार होतं ड्यू टू इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट, जे की इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आहे त्याच्यामध्ये प्रोटॉन ग्रेडियंट डेव्हलप होतं. त्याचबरोबर इथं प्रोटॉन ग्रेडियंट कशामुळे डेव्हलप होतं? हे होतं ड्यू टू इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये सुद्धा होतं. त्याचबरोबर फोटोलिसिस ऑफ वॉटर मुळे सुद्धा आपल्याला प्रोटॉन ग्रेडियंट पाहायला मिळतं. म्हणजे H+ आयन्सचं अक्युमुलेशन होऊन नंतर H+ आयन हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जाणे, त्यामुळे प्रोटॉन ग्रेडियंट तयार होतं. ठीक आहे, रिएक्शन सेंटर इथं पाहायला मिळतं. आपण पाहिलं की P700 इथं रिएक्शन सेंटर आहे, P680 आणि P700 दोन्हीही. ठीक आहे, आता नेमकं इलेक्ट्रॉन कॅरियर काय आहे त्यामध्ये? तर यामध्ये इलेक्ट्रॉन कॅरियर आपल्याला पाहायला मिळतात. सर्वात आधी तर एक्सेप्ट करणार इलेक्ट्रॉन तिथून इजेक्ट झाले, एक्सेप्ट करणार आहे FRS फेरिडॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्स. एक्सेप्ट करणार कुठून इजेक्ट झाले? P700 कडनं याच्याकडे गेले, नंतर तिथून एक्सेप्ट करणार फेरिडॉक्सिन, नंतर हा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करून सायटोक्रोम B6F कॉम्प्लेक्स कडे जाणार, मग तिथं ATPचं प्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळतं आणि शेवटी इलेक्ट्रॉन जातात प्लास्टोसायनिन कडे. ठीक आहे, PC कडे, आणि PC कडनं बॅक टू इलेक्ट्रॉन कुठे येतात? P700 कडे. सो दिस ऑकर इन सायक्लिक फॉर्म, दॅट्स वाय वी कॉल इट ॲज अ सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. एका जागेवरनं इलेक्ट्रॉन गेले की परत त्याच जागेवरती रिटर्न येणं. आता आपल्याला पाहायचं असेल नॉन सायक्लिक मध्ये इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा आहे आणि कोणते इलेक्ट्रॉन कॅरियर तिथे इन्व्हॉल्व्ह होतात. तर फर्स्ट ऑफ ऑल तिथं इन्व्हॉल्व्ह होणारा आहे फिओफायटिन कडनं इलेक्ट्रॉन जातात PQ कडे, जे की आहे प्लास्टोक्युनॉन कडनं सायटोक्रोम B6F कॉम्प्लेक्स कडे जातात. त्यानंतर जातात PC कडे, PC कडनं इलेक्ट्रॉन जातात कुठं? P700, जे की आहे PS1 कडनं क्लोरोफिल A मॉलिक्युल, त्यानंतर जातात फायलोक्युनॉन, नंतर FEF कॉम्प्लेक्स, आणि शेवटी फेरिडॉक्सिन कडनं NADP घेतो इलेक्ट्रॉन आणि NADP कन्वर्ट होतो कशामध्ये? NADPH मध्ये. ठीक आहे, तर हा फ्लो डिटेल मध्ये मी मागच्या व्हिडिओ मध्ये शिकवलाय तुम्हाला. तर तुम्हाला एकदम क्लिअर कट गॅरंटी देऊन सांगते की तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नॉन सायक्लिक आणि सायक्लिक मधला जे काही गोष्टी आहेत, जे कोणते इलेक्ट्रॉन कॅरियर्स आहेत, जे नावं तुमच्या डोक्यामध्ये बसत नसतील ते तुम्हाला तिथून बसून जातील. फक्त या व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक क्लिअर कट मी डिफरन्स सांगितलाय की नेमकं सायक्लिक आणि नॉन सायक्लिक मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी होतात. ठीक आहे, शेवटी तुम्ही जर व्हिडिओ आवडला असेल तर